नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर यूट्यूबवरील निश्चिंतच्या या 7व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही एपिसोडपासून तसं म्हटलं तर राव अगदी पहिल्या भागापासून आपण आयुर्विमा क्षेत्र हे इतर गुंतवणुकींपेक्षा कसं वेगळं आहे हे आपण समजून घेत आहोत. कारण काय माहिती आहे का, की उगीचच ह्या योजनांचा परताव्याचा दर किती आहे या वादामध्ये आपण न पडता खऱ्या अर्थाने ह्या आपण योजना समजून घेऊ शकतो. तर आत्ताच मागील भागामध्ये आपण होल लाईफ म्हणजे आजीवन योजना ह्या काय आहेत, तसंच आपण वार्षिकी म्हणजे ॲन्युटी योजना ज्या बरेचदा पेन्शन नावाने ओळखल्या जातात त्याच्याविषयी आपण समजून घेतलं. तर आजही आपण याचं अनोखंपण जे आहे हे आपण समजून घेऊया. ह्या योजनांमध्ये ना रॅडर ही एक संकल्पना असते. ह्या रॅडरच्या माध्यमातून आपण इतरही काही जोखमींकरता विमा संरक्षण घेऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अजून कोणत्या जोखमी असू शकतात, त्याने तर स्वतःचा विमा तर घेतलेलाच आहे. त्या व्यतिरिक्त मंडळी, त्या व्यक्तीला एखादी दुर्धर व्याधी जडू शकते किंवा अपघातामुळे त्या व्यक्तीला एखादं कायमस्वरूपी व्यंगही उद्भवू शकतं. तर अशा गोष्टीचाही विमा ह्या योजनांमधनं आपण करून घेऊ शकतो. त्याला रॅडर असं संबोधलं जातं. तर हे कोणते रॅडर आहेत आपण थोडक्यात समजून घेऊ. सर्वप्रथम DAB डबल ॲक्सिडेंट बेनिफिट हा एक रॅडर आहे. ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर मूळ विमा रकमेसोबत अजून एक विमा रक्कम म्हणजे डबल विमा रक्कम देऊ केली जाते. दुसरी जी शक्यता आहे ती जी आहे ती एक्सटेंडेड परमनंट डिसॅबिलिटी म्हणजे अपघातामुळे त्या व्यक्तीला व्यंग उद्भवलं आणि त्या व्यंगामुळे त्या व्यक्तीला पुढील उत्पन्न हे मिळणं दुरापास्त झालं तर त्या विमा रकमेच्या 10% रक्कम ही दरवर्षी 10 वर्ष देऊ केली जाते. पुढे मॅच्युरिटीला मूळ विमा रकमेसोबत बोनसही हा दिला जातो. तर अजून एक तिसरी शक्यता जी मी मगाशी म्हणालो की दुर्धर व्याधी ही उद्भवू शकते. तर त्याच्याकरता क्रिटिकल इलनेस रॅडर हा एक पर्याय उपलब्ध असतो की ज्या पर्यायाच्या अंतर्गत जर का नमूद केलेल्या व्याधींपैकी एखादी व्याधी ठराविक कालावधीनंतर त्या व्यक्तीला जडली तर ती विमा रक्कम त्याला देऊ केली जाते. तर असे हे रॅडर आहेत की जे मूळ विमा पॉलिसीसोबत आपण घेऊ शकतो. राव, अजून एक रॅडर आहे. तुम्हाला वाटेल मी विसरलो की काय, पण तसं नाही आहे. झालं असं की हा रॅडर मी मागे सांगितला होता तर म्हटलं पुन्हा एकदा सांगूया. तर तो आहे प्रीमियम वेव्हवेअर बेनिफिट PWB. ह्या रॅडरच्या माध्यमातून होतं असं की कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक निधनानंतर मूळ विमा रक्कम ही दिली जाते आणि ती देऊनही पुढे मुदतीनंतर मूळ विमा रक्कम सोबत बोनसही हा दिला जातो. तर असे आहे हे आयुर्विमा योजनेतील वेगळेपण. तर मंडळी, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला समजून चुकलं असेल की बाबा आयुर्विमा पॉलिसींची व्याप्ती ही कुठपर्यंत आहे. ह्या ज्या योजनांचा मी तुमच्यासोबत जो हा उहापोह करतो आहे, तुम्हाला मी सांगतो आहे, ह्या सर्व विमा योजनांमध्ये मुदतीनंतर बोनस हा दिला जातो. तर तो दिला जाऊनही त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपण बघितलं क्रिटिकल इलनेस रॅडर आहे, एक्सटेंडेड परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट हा रॅडर घेऊ शकतो आपण, किंवा प्रीमियम वेव्हवेअर बेनिफिट किंवा डबल ॲक्सिडेंट बेनिफिट हे रॅडर जे आहेत त्याच्या मार्फत आपण जोखीम जी आहे ती आपण कव्हर करू शकतो. आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून सावरू शकतो. तर हे आयुर्विमा क्षेत्रातलं वेगळंपण मला तुम्हाला सांगण्याची गरजही पडण्याचं कारण असं राव की उगीचच ती वडाची साल जी आहे पिंपळाला चिटकवण्याचा उद्योग होऊ नये. म्हणजे बाबा ह्या योजनांमधनं किती परतावा मिळतोय, ह्याच्यामध्ये उगीचच आपलं डोकं आणि आपली
शक्ती वाया घालू नये. म्हणजे अगदीच सुंदरसं उदाहरण पटकन मला आता सुचलं, की ते बाबा असं की आता आपला सर्वांचा आवडता फळांचा राजा हापूस आंबा आता येतोच आहे 1-2 महिन्यामध्ये. तर या हापूस आंब्यासोबत तुम्हाला छान पंक्तीमध्ये रसपुरीचा आनंद घ्यावासा वाटेल, का तुम्हाला त्या हापूस आंब्याचं लोणचं घालावसं वाटेल? हं? नाही ना? तसंच आर्युमाच्या ह्या ज्या योजना आहेत ना राव, ह्या योजनांचं उगीचच लोणचं घालू नका. हां? त्या ज्याच्यासाठी बनवलेल्या आहेत, त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यासोबत तुमची गरज जी आहे, ही जुळते का, मिळते का ते बघा आणि नंतरच आर्युमा जो आहे हा घ्या. तर मंडळी निश्चिंतच्या अजूनही पुढे येणारे जे एपिसोड आहेत, त्यासोबत तुम्ही राहा, आम्हाला फॉलो करा. यूट्यूबसोबतच आम्ही LinkedInवरती आहोत, Facebookवरती आहोत, Instaवरती आहोत, ब्लॉगही मी लिहितो. तर सोशल मीडियावरती माझं हँडल आहे मिलिंद निश्चिंत. धन्यवाद.